तुम्हाला हेही दिसतं की दुसऱ्याला टक्के नसून लागला आणि मला टक्के असून लागला नाही. तुमची भावना योग्य आहे, पण नाविलाज आहे. त्याच्यासाठी आरक्षण मिळेपर्यंत रिपीट का होत नाही, होऊ द्या. 1-2 वर्षे लेट व्हा, काही फरक पडत नाही. तुम्ही पाहिजे, तुम्ही कायमचे संपू नका. आईबापांनी खूप कष्ट करून तुम्हाला शिकवलं आहे. आणि आता मुख्यमंत्र्याला सांगतो, तुम्हाला किती बळी पाहिजेत फडणवीस साहेब? तुम्हाला काहीच वाटत नाही. अहो, दुसऱ्या कारणासाठी 4-2 जणांनी जर मेले, आत्महत्या केल्या, तर तुम्ही पुनर्वसन करता वेगळ्या कारणासाठी. आणि हे भविष्य मागतात, भविष्य. राजकारण नाही मागत. ये राजकारणासाठी नाही, त्यांना काही मिळावं म्हणून नाही, हे भविष्यासाठी त्यांचं हक्काचं आरक्षण मागताय. तुम्ही देत नाहीत. तुम्हाला माणुसकीच नाही. माणुसकी शून्य झालात तुम्ही. फडणवीस साहेब, तुम्ही मराठ्यांचे मुद्दे नका पडू देऊ. संयम सुटला तर आम्हाला राज्यात वेगळं आंदोलन करावं लागेल. शेवटी जातीच्या लेकरापेक्षा मोठं आम्हाला काय नाही. तुम्हाला थोडं तरी वाटायला पाहिजे. तुमच्या घरातल्या लेकरासारखं आमच्या घरातलं लेकरू का समजत नाही तुम्ही आरक्षणाच्या बद्दल? असू दे, तुम्हाला काही द्वेष असेल, राग असेल तर ते नंतर बघा ना. पण लेकरांनी काय केलं राव? गोरगरिबांच्या लेकरं धड आत्महत्या करायला लागलेत. मराठ्यांच्या आमचं संपायला लागलेत. हात मोडला, पाय मोडला, ठीक आहे, काय वाटत नाही. मोडू द्या, हात मोडला, पाय मोडला असं म्हणता येईल. नीट करू, दवाखान्यात नेऊ. एका आईचं, एका बापाचं काळीच गेलं, सोन्यासारखं लेकरूच गेलं, तरी तुम्हाला मर्यादा येत नाही मराठ्यांविषयी. तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, उद्या मंगळवारी बुधवारी ज्या मागण्या झाल्यात गॅजेटच्या, त्या पटकन लागू करा. त्या शिंदे समितीला कशाला बसून ठेवलं तिथं? साधे जाणून बुजून कामं करत नाहीत. याच्या तुमच्यामुळे आत्महत्या व्हायला लागल्यात. मग आमचे पोरं मग तुमच्यामुळं मरायला लागले. तुम्ही फक्त देतो म्हणता आणि देत नाहीत. याचा अर्थ असा आहे की तुम्ही जाणून बुजून आमच्या मराठ्यांच्या पोरांच्या आत्महत्याचं सुद्धा राजकारण करायला लागला. त्यांच्यावर नको हो खेळू, त्यांच्या बलिदानावर नका खेळू. मी हात जोडून सांगतो तुम्हाला फडणवीस साहेब, त्यांच्यावर कशाला राजकारण करता? त्यांच्या बलिदानावर कशाला ते टाळीवरचं लोणी खाल्लं असं? तुम्हाला मर्यादा येऊ द्या. तुमच्या घरातलं लेकरू, मराठ्यांच्या घरातलं समजा. तुम्ही ज्या सगळ्या केसेसपासून, गॅजेटपासूनच्या आणि शिंदे समितीला कामाला लावून मंगळवारी बुधवारी उद्या तातडीनं ते मार्ग काढा, ही माझी तुम्हाला विनंती आहे. कारण माझे माणसं पोरं मरायला लागलेत, मरायला. हात पाय नाही मोडला त्यांचा मुख्यमंत्री साहेब. नसता आंदोलन उग्र करावं लागेल ना मला राज्यात. आणि मला जातीपेक्षा काय मोठं नाही. मग मी नसतो गिनीत, मग मी सुरू करीन. माझे हात जोडून शेवटची विनंती आहे की तुम्ही तातडीनं हे मंगळवारी बुधवारी मार्ग काढा. कारण आमचे लेकरं मरायला लागलेत, लेकरं. आणखीन आत्महत्यांचे पैसे द्यायला तयार नाहीत. तुम्ही जाणून बुजून मराठ्यांना वेठीस धरू नका. तुम्ही समजून घ्या. जर संयम सुटला तर मी सरकार फरकार काहीच बघणार नाही. आणि मराठा बांधवांना विनंती आहे, लेकरा हो, नका रे आत्महत्या करू. तुम्ही आरक्षणच देतो, दम धरा. हो दे रिपीट, 1 वर्ष रिपीट होईल. फक्त इथून पुढं मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या करू नका. आईबापासाठी तुम्ही गरजेचे आहेत, माझ्यासाठी गरजेचे आहेत. माझा शब्द ऐका, फक्त आत्महत्या करू नका. पाटील वडेट्टीवार असं म्हटले की प्रत्येक ठिकाणी जरांगे पाटलांनी समोर यायची गरज नाही. काय? वडेट्टीवार, विजय वडेट्टीवार असं म्हटले की प्रत्येक ठिकाणी जरांगे पाटलांनी समोर यायची गरज नाही. प्रत्येक ठिकाणी म्हणजे कोणचे? कुठलीही गोष्ट झाली की जरांगे पाटलांनी समोर यायची गरज नाही असं त्यांचं मत काय आहे. तुमचे- ही घटना घडली असेल, काय घडलं असेल? तुम्हाला ठेवायचं काय सगळं वर बडायला? आम्ही बोलायचंच नाही काय गोरगरिबाच्या बाजू? आहे ते काय बिचळ काय रे? त्याला काय दम नाही का ना? काय मागं बोललो होतं मी, त्याला काय बोललो का हेंद्र्याला? परत मग बोलल्यावर राग येतो. आम्ही बोललो नाही त्याला. तो बघ ना उद्योग तिकडं. तो काय ठेका घेतला काय? सगळ्याच बोलायचं नाही, आम्ही बोलायचं नाही. तो कोण लागून गेला? का बोलायचं नाही? गरीब शेतकऱ्याच्या बाजून बोलायचं नाही? दलित मुस्लिमाच्या बाजून बोलायचं नाही का? गोरगरीब ओबीसीच्या बाजूने बोलायचं नाही? मराठ्यांच्या बाजून बोलायचं नाही? का बोलायचं नाही? कशामुळे बोलायचं नाही ते सांगा आधी. उगाच शानपट्टी मारीत जाऊ नको. इथं आमच्या आला आम्हाला माहिती आहे. मेले 4 पोरं आमचे. देतो का आता तू? माकडं उठते तर बोलत येतं कोणकडे बी. याचं विरोधी पक्षनेता असला असतो कसला. न्याय मंदिर याला म्हणते काय गोरगरिबाचं? न्यायाची जागा तेवढी फक्त विरोधी पक्ष. मेले 4 पोर आमचे. देतो का भरून? म्हणा प्रत्येक ह्याच्यात बोलत जाऊ नको. तो का ठेका घेतला का एकट्याने? मराठीचा मत घेता कुकड लागत का? ते छगन भुजबळ म्हणाले की मला फक्त माझ्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त आरक्षणाची काळजी घेता येते. घे, हेच केलं तो आयुष्यभर.
त्याला घेऊन द्या कोणाची काळजी घ्यायची मी आहे इकडं, मी घेतो मराठ्यांच्या आरक्षणाची काळजी, त्याला घेऊन द्या. त्याला सांगितलं आपल्यामध्ये बोलायचं नाही. हां लय थोडं झालं लय देवारा होईल आणखीन. मग तू तुपलं बघ, मला देऊच नको, नाद लागू नको माया. राम शिंदे यांच्याबद्दल तुम्ही जे वक्तव्य केलं होतं त्याला राम शिंदे असं म्हणाले की माणूस चांगला आहे पण आता 600 मतावर आलाय. तर राम शिंदे म्हणतात 2029ला बघू, पुन्हा एकदा दाखवू. 2031ला पुन्हा कर्जत जामखेडची निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्धार करताना हे वक्तव्य केलेलं आहे की 2029ला बघू. मी कुठं काय बोललो त्यांना? मी काय बोललो नाही. तुम्ही म्हणजे माणूस चांगला आहे आता हा मग चांगलाच म्हणलो मी. काय उभा राहून 600 मतांवर आलाय असं काहीतरी. नाही मी नाही म्हणायचं. लकाच कोण म्हणत असतो मी, त्याला काय व्हायचं असं मध्ये कोणाला मी म्हणलोच नाही. ते काहीतरी विषय चालू होता तिथं त्यावेळेस, तर मग ते विषय निघाला. तर म्हणलं अरे असा विषय चालू होता. ते देव माणूस लय ग्रेट आहे राव, जातपीत खड्ड्यात गेली म्हणलं तिकडं, लय ग्रेट माणूस आहे, सज्जन माणूस आहे, असा विषय चालला होता. 600 मतावर आला 500 मतावर आला आपण नाही म्हणलो. आपण टिंगल नाही करत कधी कोणाची, आणि आलं का आलंच मत असतो मग त्याला काय तो. पण ते स्वभावावर विषय चालला होता. म्हणलं चांगलं परत सर्वोच्च पद बी मिळालं, माणूस ग्रेट आहे, जात बघत नाही काय नाही, सज्जन माणूस आहे, काम करतो प्रत्येकाचा, असा तो विषय चालला. ते टीका टिप्पणीच्या बद्दलचा कसलाच विषय नाही आपल्या त्यांच्याबद्दलचा. दुसरा महत्वाचा एक मुद्दा तो म्हणजे काल महाराष्ट्र केसरी